यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची. आर्णी पोलिसांची धडक कारवाई. 1 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. देशी दारूंची अवैध वाहतूक करणाऱ्यास पहूर येथे पकडले. आर्णी पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत एका इसमास ताब्यात घेत 1,07,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी दिनांक 29 मे 2026 रोजी पहूर गाव परिसरामध्ये करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 21 बोरगाव येथून मोपेड वाहनावर देशी दारूंच्या पेट्या घेऊन पहूर नस्करी मार्गे येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, जमादार सतीश चौधर, पोलीस अंमलदार राम ढाकणे आणि विशाल जाधव यांनी खासगी वाहनानं पहूर गावाबाहेरील रस्त्यालगत सापळा रचलाय. दरम्यान संशयित इसम मोपेडवर 2 देशी दारूच्या पेट्या घेऊन येताना दिसून आलाय. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत पहूर गावातील शिरस्कर यांच्या घराजवळ सार्वजनिक रस्त्यावर वाहन थांबवून चौकशी केली. त्यावेळी संबंधितांना आपलं नाव कुणाल पांडुरंग कावळे, वय वर्ष 41, राहणार पहूर, तालुका जिल्हा यवतमाळ असं सांगितलंय. त्याच्याकडे असलेल्या देशी दारूंच्या पेट्यांबाबत परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी 2 पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत 2 देशी दारूंच्या पेट्या जप्त केल्या. या पेट्यांमध्ये प्रत्येकी 48 नग असे एकूण 96 नग 180 mlचे देशी दारूंचे पव्वे आढळले. प्रत्येक पव्यांची किंमत 80 रुपये प्रमाणे दारूची एकूण किंमत 7,680 रुपये असल्याचं सांगण्यात आहे. यासोबतच आरोपीकडील MH29 CJF0991 क्रमांकाची TVS कंपनीची मोपेड देखील जप्त करण्यात आली. वाहनाची अंदाजे किंमत 1 लाख असून एकूण 1,07,680 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा बीट अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, जमादार सतीश चौधर, रायटर राम ढाकणे व विशाल जाधव यांनी केली. MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी.